ठाणे शहरातील गावदेवी मार्केटला काल पहाटे लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेला एक अग्निशमन दलाचा जवान आणि एका सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर अग्निशमन दलाच्या 2 जखमी जवानांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. काल संध्याकाळी त्यांनी गावदेवी मार्केटला भेट देऊन पाहणी केली. यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी गावदेवी मार्केटमध्ये झालेली आगीची घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या आगीत 2 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, असे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच झालेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन या मार्केटचे आणि ठाण्यातील इतरही मार्केटचे तातडीने इलेक्ट्रिक ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या जवानांना विम्याचे 12 लाख रुपये तातडीने देण्यासोबतच ठाणे महानगरपालिकेकडून प्रत्येकी 10 लाख रुपये देण्यात येतील, असेही त्यांनी जाहीर केले. या आगीत व्यापाऱ्यांचे आणि गाळेधारकांचे मोठे नुकसान झाले आहे. अपरात्री आग लागल्याने त्यांना सामानही बाहेर काढता आले नाही. त्यामुळे मार्केट हे संपूर्णपणे आगीत जळून गेले आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्तांना हे मार्केट तातडीने स्वच्छ करून त्यात इलेक्ट्रिकचे काम पूर्ण करून येत्या 10 दिवसात व्यापाऱ्यांना पुन्हा व्यवसायासाठी हे गाळे हस्तांतरित करावेत, असेही निर्देश दिले असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. दुर्दैवी आहे आणि पहाटे ही घटना घडली. आयुक्तांची माझं सकाळीच बोलणं झालं आणि त्याप्रमाणे प्राथमिक जर आपण पाहिलं तर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असं प्राथमिक अहवालानुसार आता तरी लक्षात येईल. चौकशी त्याची होईल आणि जे दोघं याच्यामध्ये सागर शिंदे आणि काळू गाडेकर, एक सुरक्षा रक्षक आणि एक अग्निशमन विभागाचा जवान, हे 2 लोक या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले. ही अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे. त्या दोघांच्याही परिवाराला ठाणे महापालिकेने प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतलाय आणि जखमी जे आहेत त्यांना 1 लाख रुपये देण्याचा प्रत्येकी निर्णय घेतलाय आणि जे मृत्युमुखी पडले त्यांना त्यांच्या नातेवाईकांना अनुकंपाखाली नोकरी देण्याचा देखील निर्णय झालाय. मी सकाळीच मुख्यमंत्री महोदयांशी या बाबतीमध्ये चर्चा केली आणि हे जे गाळेधारक 155 आहेत त्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. त्याचेही पंचनामे करून त्यांना देखील शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीमधून आपण मदत करू आणि त्यांचं देखील जे काय आता व्यवसाय बंद झालेला आहे तो पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर महापालिका प्रयत्न करते. संपूर्ण इमारत आहे त्याची स्वच्छता पहिली केली पाहिजे, साफसफाई, त्याची रंगरंगोटी केली पाहिजे, त्याचे जी काही सगळी वायरिंग जळालेली आहे इलेक्ट्रिफिकेशन करायला पाहिजे आणि त्याचं फायर ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट हे देखील होईल, जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल. त्यामुळे आणि जवळपास 10 दिवसामध्ये पुन्हा या सर्व लोकांचा व्यवसाय या ठिकाणी सुरू होईल अशा प्रकारचा प्रयत्न जो आहे तो ठाणे महापालिकेच्या माध्यमातून होईल. आयुक्त आणि त्यांचे सगळे टीम स्वतः याच्यावर लक्ष ठेवून आहेत. भविष्यामध्ये देखील अशा प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी जे जे काय उपाय करायचे ते उपाय केले जातील. गाळेधारकांनी देखील या बाबतीमध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ती देखील काळजी ते लोक घेतील आणि आता यातून या अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जे काय उपाय आणि नियोजन करावं लागेल ते केलं जाईल. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.
डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. 22 मे या जागतिक जैवविविधता दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील ऐतिहासिक मासुंदा तलावाच्या पुनर्जीवनासाठी ठाणे महानगरपालिका, सोसायटी जनरल आणि भागीरथ संस्थेने हाती घेतलेला पर्यावरणपूरक उपक्रम विशेष लक्षवेधी ठरत आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला असून या उपक्रमामुळे तलावातील जैवविविधतेचे संवर्धन आणि जलस्रोतांचे संरक्षण करण्यास मोठी मदत होणार आहे. सध्या शहरी आणि निमशहरी भागातील जलस्रोत, घरगुती कचरा, सांडपाणी, पोषक तत्वांचे अतिक्रमण तसेच सेंद्रिय प्रदूषकांमुळे मोठ्या प्रमाणावर दूषित होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रदूषित जलस्रोतांचे पुनर्जीवन करण्यासाठी फायटोरेमेडिएशन अर्थात वनस्पतींच्या सहाय्याने पाणी शुद्ध करण्याची पद्धत प्रभावी, शाश्वत आणि किफायतशीर उपाय म्हणून पुढे येत असल्याचे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितले. ठाणे महानगरपालिकेच्या जलस्रोत पुनर्जीवन मोहिमेला हातभार लावण्यासाठी सोसायटी जनरलच्या CSR निधीतून आणि त्यांच्या सहयोगी स्वयंसेवी संस्था भागीरथ यांच्या माध्यमातून मासुंदा तलावात फ्लोटिंग वेटलँड्स म्हणजेच तरंगती वनस्पती बेटे उभारण्यात आली आहेत. यासाठी कॅना इंडिका या वनस्पतींचा वापर करण्यात आला आहे. तसेच तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी कॅस्केड एअर टेडर्स आणि सबमर्सिबल मिक्सर्स कार्यान्वित करण्यात आले आहेत. या संपूर्ण उपक्रमाला ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे. या नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक पद्धतीमुळे मासुंदा तलावातील पाण्याचा दर्जा सुधारण्यास, तलावांचे सुशोभीकरण करण्यास तसेच तेथील जैवविविधतेचे संरक्षण करण्यास मोठी मदत होणार आहे. कळवा येथील गणपतीपाडा भागात रस्त्यालगत उभ्या असलेल्या सुमारे 10 कारची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे उघडकीस आला. या घटनेनंतर संतप्त रहिवाशांनी कळवा पोलीस ठाणे गाठले. या भागात नशेबाज उच्छाद मांडत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. कळवा येथील गणपतीपाडा हा भाग ठाणे शहराच्या वेशीवर येतो. गणपतीपाड्याच्या पुढे नवी मुंबई शहर सुरू होते. परिसरात वाहने उभी करण्यास पुरेशी जागा नसल्याने नागरिक त्यांच्या कार, दुचाकी रस्त्यालगत उभ्या करतात. शुक्रवारी पहाटे येथील 10 कारच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. यामध्ये अनेक गाड्या, महागड्या देखील होत्या. या भागात नशेखोरांचा वावर देखील असल्याचा आरोप केला जातो. त्यांच्याकडून हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला. शुक्रवारी सकाळी रहिवाशांनी कळवा पोलीस ठाणे गाठले तसेच तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केली. दरम्यान या घटनेनंतर येथील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आरोपींविरोधात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. सर, सबसे पहले मैं आप आए यहाँ पे तहे दिल से नमस्कार। सर, मैं बोलना चाह रहा हूँ कि यहाँ पे हम लोग रात को कभी भी आते तो
दारू पीने वाले सब यहाँ पड़े रहते हैं। और देखिए यहाँ बियर वगैरह सब फोड़ के यहाँ रखते हैं। और रात में हम लोग आए 12 बजे तक मैं आया था इधर गाड़ी लगाने के लिए, तो देखा कि 3 जन यहाँ स्कूटी पे था और बियर पी रहा था। तो डर से मैं आगे जाके लगाया गाड़ी, और रात को लगता है 1-2 बजे के बाद ही ये फूटा है, ये कांच सब फूटा है। जितना देख सकते हो कितना गाड़ी का नुकसान हुआ है यहाँ पे, और ये रात को ही हुआ है। ये 1 बजे के बाद लगता है फूटा है गाड़ी, और सबका नुकसान हुआ। आए दिन हर गाड़ी का नुकसान होते रहता है सर। किसी का गाड़ी कांच फोड़ के एक बार लगता है 10 दिन लगता है 1 महीना पहले ना, 1 महीना पहले भी इसी तरह फोड़ा गया था इधर सर। और जो चरसी लोग रहते हैं ना, इधर गांजा उंजा सब पीने के लिए बैठे रहते हैं, और इधर लेडीज लोग आती है घूमती है, उन लोगों को भी प्रॉब्लम होता है यहाँ पे सर। हमें आए दिन होता है। उस दिन भी 112 पे कंप्लेन किया था, लेकिन कोई कार्रवाई नहीं हुई है यहाँ पे सर। इसके पहले भी 1 महीने पहले यहाँ घटना हो चुकी थी, पुलिस लोगों को बताया जाता है, लेकिन यहाँ पे जो गुंडे या जो गर्दुल्ले रहते हैं उनका कुछ बंदोबस्त आपने किया है क्या नहीं? क्या वो आपको कोई संशय थे कि कौन लोग हैं? कोई भी कुछ भी समस्या यहाँ समाधान नहीं हुआ सर। आई भी थी यहाँ पुलिस आई थी 112, लेकिन केवल चेक करके और देख के चली गई। यहाँ पे कुछ कार्रवाई नहीं हुआ यहाँ पे। सर काय सांगाल, आनंदनगर या गणपतीपाडा इथे जवळजवळ 10 गाड्या तोडलेल्या आहेत. त्याच्या अगोदर पण 1 महिना अगोदर इथे घटना घडली होती. कशा पद्धतीची घटना आणि किती गाड्यांचं नुकसान झालेलं, काय झालेलं आहे, तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? इथे आमचे गणपतीपाड्यामध्ये जे एलानामध्ये जे गाड्या काय 50-60 गाड्या आहेत. ह्या 50-60 गाड्या गरीब लोक आहेत, आपल्या रोजीरोटीसाठी इथे गाड्या चालवतात. ओलामध्ये आहे. रात्री हे लोक 12-1 वाजता कधी 12-12 तास नोकरी करतात, आणि जेव्हा हे थकून वगैरे येतात आणि गाड्या लावतात, तर काही चरसी गरजुल्ले जे इथे दारू पिऊन बसलेले असतात, ते रात्रीचा गैरफायदा घेऊन ह्या लोकांचे सर्वांचे नशेमध्ये नुकसान करतात, चोऱ्या करतात. गेल्या महिन्यात मिनिमम काय नाही तरी 50-60 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि दर महिन्याला कुठेतरी गाड्यांचा हे लोक काच तोडतात, टायर चोरी करून देतात. आतमध्ये काय 200-400-500 रुपये असतात, हे पण नेऊन देतात. पण दरवेळी हेच असतात. आणि आता पण तुम्ही बघू शकता की 10-12 गाड्या हे सकाळी सकाळी हे लोक कामावर जायला निघाले तर बघतायत की पूर्ण गाड्या आमच्या फुटलेल्या आहेत. तर ह्या लोकांनी कंप्लेंट पण केलेली आहे, पण पोलिसची काही कारवाई होत नाही. दुसरी गोष्ट आहे का, हे गरजुल्ले जेव्हा इथे दारू पियत बसतात, चरसी गरजुल्ले गांजा पितात, चरस पितात, दारू पितात, पोलीसवाले येऊन त्यांनावरती काही कारवाई करत नाही आहे. आणि जे आमच्या आई बहिणी जरी रोडवर इथे रात्री जेवल्यानंतर सकाळी जेवल्यानंतर जे राऊंड वगैरे मारत असतात, तरी त्यांना येता जाताना अशब्द भाषेची वापर करतात ते लोक. त्याच्यामुळे इथे नागरिकांमध्ये एकतर भीती पण आहे, चेन पुलिंग वगैरे होतात, आणि घाबरून घरातून बायका रात्री निघत नाही इथे. आणि बाकी तर तुम्ही सर्व बघू शकतात का कुठल्या पद्धतीने ह्या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. तर ह्यावरती माननीय कळवा पोलीस स्टेशनला मी नम्र विनंती करतो की ह्याची दखल घ्यावी आणि एक कठोर निर्णय साहेबांनी घ्यावा ही विनंती आहे. हाताच्या अंतरावरतीच ट्रॅफिक पोलिसांची चौकी आहे. ही जी घटना घडते, ट्रॅफिक पोलीस चौकीला तुम्ही कळवलेलं का या संदर्भात? कारण अशा पद्धतीच्या जर गाड्यांचं नुकसान होत असेल तर त्यांचं नुकसान होतं, काय सांगाल त्याबद्दल? गेल्या वेळी मी सांगितलेलं साहेबांना की साहेब इथे पेट्रोलिंग किंवा काहीतरी करा, ज्याच्याकडून लोकांना सुरक्षिततेचा आभास भेटेल. पण अजूनपर्यंत तर मला वाटत नाही की त्या लोकांनी काहीतरी ॲक्शन घेतलेलं आहे. मी स्वतः जाऊन साहेबांशी भेटणं केलेलं होतं या गोष्टी विषयाबद्दल, पण अजूनपर्यंत त्याची दखल कोणी घेतलेली नाही आहे. एवढ्या गाड्या तोडल्या जात आहेत, तर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं नियोजन इथे करण्यात आलं, काय स्थानिकांशी बोललेले आहेत, किंवा नगरसेवकांशी काय बोलणं झालं का या संदर्भात? सीसीटीव्ही कॅमेरा ह्या सर्व लोकांनी पैसे काढून स्वतःहून बोललेले होते मध्ये. तर ते लोकांनी काय केलं, वायर वगैरे तोडून ते कॅमेऱ्यात घेऊन गेले. तर त्या गोष्टीवर पण मध्ये थोडा थांबलेला होता. 60-70 हजार रुपये ह्या लोकांनी आपसामध्ये पैसे काढून, तेव्हा नगरसेवक लोकांना कोणी काय सांगितलेलं नव्हतं, आणि त्याच पैशामध्ये त्या लोकांनी खर्च करून आपलं सीसीटीव्ही लावण्यात आलेला होता. पण त्या सीसीटीव्ही लावल्यामध्ये पण लोकांची धमकी यायला लागली की तुम लोग सीसीटीव्ही लगाएगा तो हम लोग तुमको बाद में देखेगा.